ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी शेतकऱ्यांसंदर्भातली आहे। शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी झालेला आहे। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून निधी वितरित करण्यात आलाय। दुसऱ्या टप्प्यामध्ये 6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। 6,36,036 शेतकऱ्यांना 5,086 कोटी वितरित करण्यात आले। आतापर्यंत 15.56 लाख शेतकऱ्यांना 10.115 कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचं समजतंय। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दाळकर आपल्या सोबत आहे। मनोज, मंत्रिमंडळ बैठकीमधून मुख्यमंत्र्यांकडून निधी वितरित करण्यात आलाय, काय माहिती आहे? बरोबर सिद्धेश, आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्ती दुसरा हप्ता हा जारी करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच नुकताच दुसरा हप्ता हा शेतकऱ्यांच्या रकमेमध्ये ट्रान्सफर केलेला आहे। त्यामध्ये आपण आज 6,36,036 शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण हप्ता मंजूर गेला आहे आणि त्यामध्ये 5,086 कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये आपण आतापर्यंत 12,56,00,000 शेतकऱ्यांना या ठिकाणी 10,115 कोटी रुपये हे देण्यात आलेले आहेत। आणि या अगोदरचा हप्ता आपण काही दिवसांपूर्वी म्हणजे 15 दिवसा अगोदर या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला होता आणि त्यानंतर आता हा दुसरा हप्ता या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं आपण हा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये मोठ्या संख्येने म्हणजे 12,56,000 शेतकऱ्यांना या ठिकाणी 10,115 कोटी रुपये हे देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपण 6,36,036 शेतकऱ्यांना या ठिकाणी आज हा हप्ता आज देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हा हप्ता दिलेला आहे, कारण की आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी दुसरा हप्ता आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते। नक्कीच धन्यवाद मनोज, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी करण्यात आला। मंत्रिमंडळ बैठकीतून मुख्यमंत्र्यांनी हा निधी जो आहे तो वितरित केलेला आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये 6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। 6,36,036 शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे। 5,086 शेतकऱ्यांना मंत्रिमंडळ बैठकीतून मुख्यमंत्र्यांकडून हा निधी वितरित करण्यात आलेला आहे।